नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरचं आता तर तुमच्या बॅचचं सगळंच झालेलं आहे. हा व्हिडिओ स्पेशली 24-25च्या बॅचच्या मुलांसाठी आहे. तुमचे आता कॉलेजेस पण चालू झालेले आहे, काहींचे ओरिएंटेशन डे प्रोग्राम सुद्धा झालेले आहे. महत्वाचं BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेण्यासाठी मित्रांनो, एक म्हणजे अभ्यास लागतो आणि दुसरं म्हणजे पैसे लागते. तर हे पैसे आपल्याला स्कॉलरशिपच्या माध्यमातून भेटत असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी आहे की कोणती स्कॉलरशिप आहे, त्याचा अर्ज कुठे करायचा, वेगवेगळ्या अडचणी आहे, त्यासाठी कोण पात्र आहेत. त्यानंतर आजपर्यंत कोण मित्रांनो युट्यूबवरती पण तुम्ही सर्च केलं तर कोणत्या कास्टसाठी किती अमाऊंट स्कॉलरशिप भेटते हे पण कोणी सांगितलेलं नाही. या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं कोणत्या स्कॉलरशिपमध्ये किती अमाऊंट भेटते वगैरे वगैरे सगळं डिटेल आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, स्कॉलरशिपसाठी पहिले तर सगळेच कॅन्डिडेट या घडीला पात्र आहे. स्पॉट असो, कॅप असो, सगळे विदाउट मॅनेजमेंट. ज्यांनी मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घेतलेलं आहे ते स्टुडंट या ठिकाणी पात्र नाही आहे. बाकी सगळे पात्र आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट वाले. या ठिकाणी काही तुम्हाला स्टेटचे स्कॉलरशिप आहे, काही तुम्हाला नॅशनलचे स्कॉलरशिप आहे. तर याचे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात यावर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट करा मित्रांनो. जास्तीत जास्त कमेंट आल्या तर आपण त्यावर एक नवीन व्हिडिओ बनवू. अर्ज कसा करायचा याची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल प्रोसेस सांगितली जाईल. शक्यतो या सगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरच भेटतात. त्या ठिकाणीच तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जी ओपन SCBC आणि EWS कास्ट आहे या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या 2 स्कॉलरशिप आहेत. एक म्हणजे EBC आणि दुसरी म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता. या 2 स्कॉलरशिप आहे. यासाठी आपण जर EBC ची गोष्ट केली तर EBC तुम्हाला जर तुमचं ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजला झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची 50% फीस कॉलेजला जाते, तुम्हाला भेटत नाही. त्या ठिकाणी ती तुम्हालाच भेटल्या जाते, पण ती कॉलेजच्या अकाउंटला चालल्या जाते. तुम्हाला फक्त 50% फीस भरावं लागते. म्हणजे जेवढी कॉलेजची फीस आहे त्यातली अर्धी ती EBC स्कॉलरशिप थ्रू कॉलेजला भेटते आणि कॉलेज तुमच्याकडून अर्धीच फीस घेतं. त्यामुळे ही स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येत नाही. आणि जर गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागला असेल तर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस किंवा रजिस्ट्रेशनच्या वेळेस जर तुम्ही जी फीस असते, फी स्ट्रक्चर दिलेलं असतं कॉलेजने आपल्याला, मी गव्हर्नमेंट कॉलेज विषयी बोलतोय. फी स्ट्रक्चर मधून जर तुम्ही ओपन मधून जर फीस भरली असेल, तुम्ही ओपन कास्ट मधून जर फीस भरली असेल, ओपन कास्टची 16,660 काहीतरी, तर त्यावेळेस तुम्हाला 2200 असे 2 टप्पे तुम्हाला येते वर्षातून. फर्स्ट सेमिस्टरचं वेगळं आणि सेकंड सेमिस्टरचं वेगळं, असं प्रत्येक वर्षी 2 टप्पे येतात 2200 रुपयाचे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी EBC ची स्कॉलरशिप असते, त्या ठिकाणी एक EBCचं फी स्ट्रक्चर असतं. जर तुम्ही फीस EBC मधून भरलेली असेल तर तुम्हाला 800 रुपयाचे 2 टप्पे येतात. तर मित्रांनो, शक्यतो फीस जी आहे ती तुम्ही EBC तूनच भरा, ओपन मधून भरू नका. कारण EBC मधून तुम्हाला त्या ठिकाणी जास्त फायदा पडतो, थोडं प्रॉफिट मध्ये असतं तुम्ही ओपनच्या फीस पेक्षा. तर ओके मित्रांनो, ही झाली EBC. त्यानंतर दुसरी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह वसतिगृह भत्ता, ती एक स्कॉलरशिप आहे. या ठिकाणी तुम्हाला ती जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असेल, मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर अशा सिटीमध्ये असेल, यामध्ये आणखी काय आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 30,000 रुपये प्रत्येक वर्षाला भेटतात 2 टप्प्यांमध्ये. आणि जर तुम्ही रुरल सिटीत असेल, लाईक म्हणजे जनरल सिटीमध्ये असेल बाकीच्या हे वगळता, तर तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 रुपये प्रत्येक वर्षाला भेटेल. हे अशी ही पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे. त्यानंतर मित्रांनो, NSP नावाची एक स्कॉलरशिप आहे जी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट देते. ही NSP अशाच विद्यार्थ्यांना भेटते ज्या विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये 80% प्लस गुण मिळवलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप भेटते. 10,000 ते 12,000 वर्षाला भेटते ही. आणि पण यामध्ये क्रायटेरिया असा आहे मित्रांनो, जर तुम्ही EBC जर स्कॉलरशिप भरत असाल तर तुम्हाला NSP भरता येत नाही, आणि NSP जर भरत असाल तर EBC भरता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही शुअर EBC भरा जर तुम्हाला 80%च्या वरती मार्क असेल तर. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला असाल तर EBC न भरता तुम्ही NSP भरा, त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रॉफिट भेटतो. तर ओके मित्रांनो, हे झालं आपलं ओपन EWS SCBC या कॅन्डिडेट्ससाठी. त्यानंतर दुसरी येते कास्ट आपली OBC. तर OBC साठी मित्रांनो पहिले फीस कमी असते, फार कमी फीस तुम्हाला भरावं लागते.
यासाठी तुम्हाला एक GOI नावाची स्कॉलरशिप आहे. GOI मध्ये तुम्हाला जवळपास 2,500 हजाराचे 2 टप्पे तुम्हाला या ठिकाणी वर्षाला भेटतात. 5,000च्या दरम्यान तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटते. आणि दुसरी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन स्कॉलरशिप चालू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. ही स्कॉलरशिप आहे, ही चालू करण्यात आलेली आहे. तुम्हाला जवळपास ही 40 ते 50 हजारच्या दरम्यान ही भेटते. या ठिकाणी तुमचं मॅटर करतो, तुम्ही रुरल एरिया अर्बन एरिया आहे अशा सिटी वाईज वर डिपेंड करते हे. यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल मित्रांनो, तर याबद्दल कॉलेजवर काही तुम्हाला याची इन्फॉर्मेशन भेटणार नाही. त्यामुळे जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे तेथील जवळपास समाज कल्याण केंद्र जे आहे, समाज कल्याण ऑफिस, त्या ठिकाणी जाऊन याची इन्क्वायरी करून ही स्कॉलरशिप भरू शकता तुम्ही. आणि GOI जी ती महाडीबीटी वर भरावं लागेल तुम्हाला कॉलेजमध्ये. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या ज्या कास्ट आहे त्यामध्ये VJ, NTB, NTC आणि NTD ह्या ज्या कास्ट आहे यासाठी पण GOI नावाची स्कॉलरशिप आहे. यात तुम्हाला 2,500 हजाराचे 2 टप्पे मिळतात. आणि एक नवीन तुम्हाला हॉस्टेल मेंटेनन्स नावाची एक स्कॉलरशिप आहे. तुम्हाला तिचं नाव आय थिंक आठवत नाही, नाव नाही सांगू शकत, पण अशीच स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला 7,000 रुपये अशी भेटते तुम्हाला प्रत्येक वर्षाला. तर याबद्दल डिटेल माहिती तुमच्या कॉलेजमधून घेऊ शकता तुम्ही. हॉस्टेलला जर तुम्ही राहत असेल तर ही एक तुम्हाला स्कॉलरशिप हॉस्टेल मेंटेनन्स मधून वर्षाला भेटतात VJNTच्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये VJ, NTC, NTD, NTB या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी कास्ट आहे ती आपली SC आणि ST. यामध्ये जे ST कॅन्डिडेट आहे आणि SC कॅन्डिडेट आहे यांना सुद्धा एक GOI नावाची स्कॉलरशिप आहे. GOI मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक 7 ते 8 हजारच्या रेंजमध्ये, या आकडा आम्ही जे सांगतोय अमाऊंट ही जरा शुअर नाहीये, कॉलेजला चौकशी करून बघा तुम्ही, किंवा मी विद्यार्थ्याकडून ही माहिती घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून कास्टच्या वाईज वगैरे हे सगळे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना एक 7 ते 8 हजार रुपये GOI ची भेटते. SC वाले जे विद्यार्थी आहे, शेड्यूल कास्टेज मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वआधार योजना ही स्कॉलरशिप आहे. या ठिकाणी ही सुद्धा तुम्हाला 40 ते 50 हजाराच्या रेंजमध्ये भेटते. मॅटर करतो तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात, कोणतं तुमचं समाज कल्याणचं ऑफिस आहे, मेन ऑफिस, हे सगळे या ठिकाणी मॅटर करते. हे तुम्ही समाज कल्याणला तिथल्या जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. आणि जे STचे कॅन्डिडेट आहे त्यांना स्वयं नावाची स्कॉलरशिप आहे. स्वयं दीनदयाळ उपाध्याय असं त्या स्कॉलरशिपचं नाव आहे. त्यांना ती 40 ते 50 हजारच्या रेंजमध्ये त्यांना सुद्धा ती स्कॉलरशिप भेटते. तर याची जी स्वाधारची, दीनदयाळची, त्यानंतर ज्ञानज्योती ह्या ज्या स्कॉलरशिप आहे याची तुम्ही समाज कल्याण ऑफिसला जाऊन तिथले जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तर हे दारू मित्रांनो, तुम्हाला जे काही आपण स्कॉलरशिप भेटतात त्या स्कॉलरशिप विषयी डिटेल आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.